वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शिनपुंजी परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा गुरुकृपा क्लिनिकल लॅबोरेटरीचं उद्घाटन गुरुवारी 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडले। या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार उत्तमसिंह पवार तसेच माजी नगराध्यक्ष एन.जे. पाटील यांची उपस्थिती होती। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गुरुकृपा क्लिनिकल लॅबोरेटरीमुळे परिसरातील नागरिकांना वेळेवर आणि अचूक तपासणी सुविधा उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय। आरोग्य सेवेत ही लॅबोरेटरी महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे आयोजन किशोर मोटे आणि रोशन मोटे यांनी केलं होतं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले। अशोक साठे, एमसी न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। करण्याचं वय आणि त्यांची असणारी जी प्रेरणा आहे त्याच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देतोच, पण त्याहीपेक्षा आज पवनपुत्र हनुमान त्यांना आशीर्वाद देतील, कारण त्याला यशाचं प्रतीक म्हणतात आणि आजचा दिवस त्यांनी फार योग्य निवडला। आज हनुमानाचाही जन्म झाला आणि गुरुकृपाचंही आजपासून सुरुवात झाली। तर एक मारुतीचं छोटं मूर्ती फोटो लावून पूजा करा आणि सुरू करा। तुम्हाला शुभेच्छा, आशीर्वाद। नमस्कार, मी दीपक सदावर्ते, रांजणगाव शिनपुंजी। आज या ठिकाणी गुरुकृपा क्लिनिकल लॅबोरेटरी या दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी खासदार उत्तमसिंह पवार तसेच कमळापूरचे माजी सरपंच नजीर पठाण, जोगशिरीचे सरपंच नाना, मौलाना आणि आमचे सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी जमलेले आहेत। या दालनास खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती संभाजीनगर गुरुकृपा क्लिनिकच्या उद्घाटनाकरता आपण सर्व आपले खासदार साहेब, पवार साहेब आले आणि बाकी सगळे मंडळी आले, तर या सर्वांनी आशीर्वाद दिले, तर माझा पण याच्याशी आशीर्वाद राहीलच। दवाखान्यामध्ये बऱ्याचशा बदल व्हायला लागले, तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आता साहेब मध्ये बोलले 2 मिनिटापूर्वी, ही इतकी डे बाय डे बदलणे, त्याच्यात कायम बदल करणे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणे हे जास्त गरजेचं आहे मार्केटिंगसाठी। याच्यासाठी पवार साहेबांनी सांगितलं मोठ्या मोठ्या लॅब लागल्या, पण या सगळ्या लॅबला सपोर्टिंग सर्व्हिसेस लागतील, तर अशा टाईपच्या आपण लोक त्यांना सपोर्टिंग सर्व्हिसेस देणारच आहे। त्यामुळे याला खूप उत्कर्ष आणि मेडिकल क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती होते 10-20 वर्षापासून, आणि आता अनुकूल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे अजून फास्ट क्रांती होणार आहे। त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने त्या वेगाशी समरस राहिलं तरच याच्यामध्ये आपण टिकून राहतो। आपण थोडं राहील बाजूला पडलो तर राहत नाही, हीच काळजी आपण घ्यावी, एवढंच माझा सदिच्छा भेट। आजच्या या गुरुकृपा लॅबोरेटरीच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय आमचे आधारस्तंभ आदरणीय पवार साहेब, एन.जे. पाटील साहेब, कमळापूरचे माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य व इतर सर्व गणमान्य मंडळी आजच्या या कार्यक्रमाला या माझ्या पुतण्याच्या लॅबोरेटरीच्या उद्घाटन समारंभी सगळे उपस्थित राहून अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। तसंच या प्रसंगी साहेबांनी, एन.जे. पाटील साहेबांनी सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिलेत। असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी सगळ्यांची राहोत हीच सदिच्छा बाळगतो व पूर्ण करतो।